आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे। उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती नागपूर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर, जिल्हा प्रशासन नागपूर आणि तालुका विधी सेवा समिती काटोल यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील पारडसिंगा गावात श्री सती अनुसया माता मंदिर इथं 16 मार्च रोजी विधी सेवा महाशिबिर तसंच शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे। या दरम्यान नागपूर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांतर्फे सर्व नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध विधी सेवा आणि शासकीय योजना प्रदर्शित करण्यात येतील आणि नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ दिला जाईल। नागपूर जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्याभोवताली असलेल्या इको सेन्सिटिव्हिटी झोन क्षेत्रामध्ये विकासात्मक उपक्रमांसाठी आता तात्काळ परवानगी मिळेल। ही प्रक्रिया अधिक पारदर्शी आणि सुलभ व्हावी यासाठी तसंच ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी एक विशेष ॲप लवकरच उपलब्ध करू असं जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी सांगितलं। नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे शहरातील महिला उद्योजिका बचत गटातील महिलांच्या कौशल्याला वाव मिळवून देण्याच्या हेतून आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचं बुधवारी 5 मार्च 2025 रोजी रेशीमबाग इथं विभागीय आयुक्त माधवी खोडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं। 11 मार्च पर्यंत चालणाऱ्या मेळाव्यात विविध उत्पादनं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल। साहित्य क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा साहित्य अकादमी साहित्योत्सव 2025 येत्या 7 ते 12 मार्च या कालावधीत नवी दिल्लीतील रवींद्र भवन इथं भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य अकादमीचे सचिव श्रीनिवास राव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। या साहित्योत्सवात 24 भारतीय भाषांमधील 700हून अधिक नामवंत साहित्यिक, लेखक, कवी आणि विचारवंत सहभागी होणार आहेत। फेब्रुवारी 2025 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील दिरंगी फुलनार इथं झालेल्या चकमकीमध्ये एका C-60 जवानाच्या हत्येमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या 2 जहाल माओवाद्यांना गडचिरोली पोलीस दल आणि CRPFनं अटक केली। महाराष्ट्र शासनानं त्यांच्यावर एकूण 8 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं। केलू पांडू मडकाम उर्फ दोळावा आणि महिला माओवादी रमा दोहे कोरचा उर्फ डुम्मी अशी या माओवाद्यांची नावं आहेत। आज विदर्भात वाशिम इथं सर्वाधिक 37.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली, तर नागपूर इथं 34 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।